सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय गणित भाग 2, धडा 9 शाब्दिक उदाहरणे, बेरीज वजाबाकी। याचा वजाबाकी स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1. अब्दुलकडे 720 मणी होते। त्याने त्यांपैकी 648 मणी विकले, तर त्याच्याकडे किती मणी राहिले? उत्तर: 720 अब्दुलकडचे मणी वजा 648 मणी विकले, 72 शिल्लक मणी। अब्दुलकडे 72 मणी शिल्लक राहिले। 2. जोसेफने 6350 रुपयांची टेबले आणि 3800 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या, तर खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला? उत्तर: 6350 टेबलांची किंमत वजा 3800 खुर्च्यांची किंमत। 2550 टेबलांसाठी जास्त खर्च। जोसेफने 2550 रुपये टेबलांसाठी जास्त खर्च केला। 3. राघवरावांनी 3587 रुपयांची बियाणी आणि 4655 रुपयांची खते विकत घेतली, तर बियाण्यांपेक्षा खतांवर किती जास्त खर्च झाला? उत्तर: 4655 रुपयांची खते वजा 3587 रुपयांची बियाणे। 1068 जास्त खर्च झाला। राघवरावांनी बियाण्यांपेक्षा खतांवर 1068 रुपये जास्त खर्च केला। 4. निशाच्या घराच्या वीज मीटरमध्ये 1 जूनला 03452 असे वाचन होते। 1 जुलैचे वाचन 03531 झाले, तर जून महिन्यात किती युनिट विजेचा वापर झाला? उत्तर: 03531 जुलैचे वीज मीटर वाचन वजा 03452 जूनचे वीज मीटर वाचन। 00079 युनिट वापर। निशाच्या घराच्या वीज मीटरमध्ये जून महिन्यात 79 युनिट विजेचा वापर झाला। 5. सन 2001 च्या जनगणनेत एका गावाची लोकसंख्या 62,947 होती। सन 2011 च्या जनगणनेत ती 74,405 झाली, तर या काळात त्या गावाच्या लोकसंख्येत किती वाढ झाली? उत्तर: 74,405 सन 2011 ची लोकसंख्या वजा 62,947 सन 2001 ची लोकसंख्या। 11,458 वाढलेली लोकसंख्या। त्या गावाच्या लोकसंख्येत 11,458 नी वाढ झाली। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।